कनकदास कॉलनी काय असं जिन्याच्या खाली आज लगातार मला कालपासून चौथा फोन आणि असे साप येऊन आपल्या आजूबाजूला बसत असतात. रात्रीच्या वेळी कॉल येतात. काल पण आम्ही भला मोठा साप पकडला, त्याचा व्हिडिओ बनवला. आणि इथं मोठी शेती वगैरे आहे. कोण बघितलं साप आहे? तुम्ही पहिला बघितलं काय? कुठं होता तो साप पहिला? हां त्यांनी बघितलं. कुठं होतं पहिला ते? म्हणजे पाठीमागच्या बाजून. तर काल पण असाच एक आपण व्हिडिओ बनवला आहे की तो बाहेरून साप येताना दुसऱ्याला दिसला आणि अशा प्रकारे नर, विशेषतः नर मादी शोधात बाहेर पडतात. आणि आपण काळजीपूर्वक आपण राहत असताना, लहान मुलं असताना काळजी घ्यायला लागते. त्याच्यावर पाय पडण्याची शक्यता असते. सगळे मोठे साप सापडतात. आज आम्ही लगातार म्हणजे ह्या आठवड्यातला जवळपास 80% जे साप आहेत ते असं साप मादीच्या मागावर असलेले पकडलेले सगळे मोठे साप होते. हे महत्त्वाचं आहे. आणि अशा प्रकारे तो आपण जवळ व्हिडिओ करून बघता की कसं बसलाय. आणि यातील जे का मित्राकडे आम्ही साप देतोय, नाग है, देख सकते हैं आराम से. और किस तरह से हमें कवर कर रहा है और किस तरह से छुप के डर के सहमा हुआ बैठा है. और कलमेश्वर नगर मतलब एक कनकदास कॉलोनी यहाँ पर है. क्या नाम आप मालक का नाम क्या है? परशुराम डगे. तो यहाँ पर ऐसा पकड़ो आप, ये इधर उंगली में डालो. हाँ बस ठीक है. जरा सरको, बाकी के लोग सरको जरा. आप इधर हो जी, आप इधर 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 आओ. ह्याच्यात बघा हा तुम्ही. सोडून टाका तुम्ही. अशा प्रकारे स्टिकचा वगैरे उपयोग असतो साप पाण्या पकडताना. आणि सगळे भले मोठे साप मादीच्या मागावर असतात आणि बाहेर अशा वेगवेगळे ह्या डिझाईन वगैरे पाहायला मिळतं सापामध्ये. आणि ह्या काळसर गहू रंगावरती आणि आतली बाजू पांढरी असते. ही जी सगळी खवली आहे, ज्याला शलकई म्हणतो आपण. आणि अशा प्रकारे मित्र माझे दाखवत आहेत. हे याचं गुरुद्वार आहे. आणि हा सुद्धा लक्षात घ्या नर जातीचा साप आहे मी म्हटल्याप्रमाणे. आणि आजूबाजूला असे साप असतात. नाग मोठ्या प्रमाणात, सरासरी 80% प्रमाण ह्या आठवड्यात नागांच्या लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. असे चांगले आजूबाजूला असू शकतात. आणि विशेषतः रात्रीच्या वेळेस बाहेर पडताना आणि मुलांची आम्ही काळजी घ्यायला हवं, तर त्याच्यावरती पाय पडू शकतात. काल पण आम्ही दोन साप पकडले. 75 वर्षाची बहीण बघितली आणि एक लहान मुलांना, ते पण दुसऱ्याच्या, ते आम्ही व्हिडिओ बनवले. आणि अशा प्रकारे असतात. आपण काळजी घ्यायला लागते. आणि विक्षिप्त साप वागतात अशा वेळेला. आणि त्यामुळे पायात येणे असल्या काही चुका करत असतात. आणि आजूबाजूला असताना तो पण घाबरतो. लक्षात घ्या. मग अशी हलकासा पहिल्या टच करताना तो फणा काढला, आता मात्र काढत नाही आहे. लक्षात घ्या. नाग आहे मी म्हटल्याप्रमाणे, नर जातीचा आहे. लक्षात घ्या. आणि असं आपण त्याला काहीतरी केलं तर तो फणा काढतो. अंदाजे 5 वर्ष वयाचा साप असायला हरकत नाही. लक्षात घ्या. आणि आम्ही पुन्हा नाग दाखवतो आणि सांगत असतो की ह्याच्या पाठीमागे जो हे आहे, असं फणा न करता सुद्धा इथलं चिन्ह आम्ही बघू शकतो आणि सापाला ओळखण्याचा प्रयत्न करू शकतो. जाळीदार डिझाईन म्हणजे आतली खवल्यातला तो पांढरा रंग दिसतोय, नंतर हा ब्राऊन शेडवरती साप असतो, विशेषतः पिवळसर रंगावरती साप असतोय. आणि आपल्या आजूबाजूला असतात. आपण ती काळजी घ्यायला हवी. अशा प्रकारचे साप आम्ही पकडत राहू, व्हिडिओ बनवत राहू, आपल्याला माहिती देणे महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. आपण पहिली वेळ चॅनल पाहत असाल तर सबस्क्राईब नक्की करा. बाजूला आयकॉन घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन किंवा मेसेज येत राहतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचवता येईल. आणि आपल्या सहकार्यानेच ही माहिती आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो. आपला सहभाग महत्त्वाचा आहे. तुम्ही असंच आमच्याबरोबर सोबत राहा अशी इच्छा व्यक्त करतो. त्याला तर बंद करतो. आपण मात्र काळजी घ्यायला हवी, ही बाब अतिशय महत्त्वाची. लक्षात घ्या. आणि विशेषतः साप जवळ असतात त्यामुळे नाग मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. नाग हा खरं तर जर्मिकर साप आहे, पण रात्रीच्या वेळेस पण तसा बाहेर पडतो. पण आता मिलन अवस्था असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. ही गोष्ट आपण ध्यानात ठेवावी. आतापासून हा साप फेब्रुवारीपासून जवळपास एप्रिलपर्यंत साप हा जुळत असतात. धामंतर जुळताना तुम्ही पाहत असता. पण नाग कधी आपल्याला रस्त्यावरती वगैरे यायचे दिसत नाहीत. पण एकाच वेळेला 2-3 साप असण्याची पण शक्यता असते. घोणं साप मोठ्या प्रमाणात दिसत जुळताना. हा मात्र बिळात वगैरे गेल्यानंतर जुळतात, त्यामुळे दिसायला फार कमी असतात. पण अचानक असे हातपाय लागण्याची शक्यता जाऊ शकतात. यासाठी आपण काळजी घ्यावी, विनंती करून थांबतो. सर्वांचे आभार, धन्यवाद.
मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असणार. आवडल्यास व्हिडिओ खालील थंब बटन दाबून लाईक जरूर करा आणि अजून आमचे चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचे बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनही दाबायला विसरू नका. धन्यवाद.